नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत एक चार्टर्ड इंजिनियर कृष्णा मांडेजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 5-6 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. स्वतः ते मास्टर इंजिनियर आहेत, म्हणजे त्यांनी ME सुद्धा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि आता रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर अशा दोन्ही नात्यांमधून ते काम करतात. त्यामुळे त्यांचा आत्तापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, अशा सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. मग आपण गप्पांची अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, की तुमची शाळा कुठली होती, मग तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे वळण्यासाठीचं प्रेरणास्थान कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या क्षेत्राकडे वळावं? काय सांगाल? माझं एज्युकेशन तसं एकविरादेवी प्राथमिक विद्यालयामध्ये झालं. हं, इथेच आपलं धुळ्यातच आहे दत्त मंदिरकडे. माझं म्हणजे KG टू 12वी पर्यंतचं एज्युकेशन पूर्ण तिथे झालं. हं, मग नंतर मी याला 2016ला 12वी झाल्यानंतर हं, आर्किटेक्ट ड्राफ्ट्समनला ॲडमिशन घेतली. हं. आर्किटेक्ट ड्राफ्ट्समनला ॲडमिशन घेतल्यानंतर ते 2 वर्षाचं केलं. मग नंतर भाऊ बिल्डर होता, कॉन्ट्रॅक्टर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. मग मी रोड, डॅम यांचे कामं केले, वर्किंग केले. मग ते कामं करत असताना बाकीच्या गोष्टी ज्या आहेत सिव्हिल वर्कला ज्या फेस करावं लागतं, त्या सगळ्या गोष्टी फेस केल्या. मग नंतर माझं एज्युकेशन पण आणि एक्सपिरियन्स पण दोघं एकसाथच झाले. मग नंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं शांतीदेवी पॉलिटेक्निक चाळीसगावला आणि तिथून मग मी डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर BEला जयकुमार रावल इन्स्टिट्यूट आहे हं, दोंडाईच्या. हं. तिथे BE कंप्लीट केलं माझं आणि मग त्याच्यानंतर मी तिथेच MEला सुद्धा अप्लाय केला. MEला नंबर लागला. मी ME कंप्लीट केलं तिथून. ME स्ट्रक्चरलमध्ये केलं मी आणि नंतर मी चार्टर्डची पण एक्झाम क्वालिफाय झालो. बरं. हं. मग जनरली असं होतं की शिक्षण घेतल्यानंतर आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो, हं, हं. थोडा अनुभव येण्यासाठी. हं, हं. मग तो तुम्ही कुठं घेतलात त्यानंतर? मी तसं सर अनुभव सगळ्यात पहिले मी सुनील महाले म्हणून सर होते. त्यांच्याकडे एक 6 महिने होतो मी. ते आता रिसेंटली एक्सपायर झाले. तर त्यांच्याकडे पहिले प्रॅक्टिस केली मी. मग तिथून नंतर मी कॉन्ट्रॅक्टर, माझे मोठे भाऊच आहेत ललितमाई. हं, तर त्यांच्यासोबत मी गव्हर्नमेंट टेंडरिंगची कामं घेतली होती. तर मग तिथे मी बाकीच्या एक्सपिरियन्स तिथे घेतला बरोबर. आणि दुसरं नंतर मी संग्राम लिमये सरांकडे होतो जॉब प्रॅक्टिसला. अच्छा. लिमये सरांकडे पण बरेच 2-1 वर्ष होतो. म्हणजे असं कंटिन्युटी जर पकडली 6-1 वर्ष मी एक्सपिरियन्स च्या घेतलेलं आहे. ह्याच्यामध्येच होतो. बरोबर आहे. हं. पण मग यानंतर जेव्हा स्वतःची कन्सल्टन्सी करण्याचा हं, निर्णय घेतलात, हं, तर तेव्हा मग पहिला प्रोजेक्ट कुठला होता? कारण जनरली असं होतं, की एवढा एक्सपिरियन्स असून सुद्धा हं, जेव्हा आपण पहिला प्रोजेक्ट करतो, तेव्हा लोकं हं, विचारतात, "तुमच्याकडे काय एक्सपिरियन्स आहे?" बरं. आणि मग पहिला प्रोजेक्ट मिळणं अवघड होतं. तर हं, मग पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला? कोणाच्या रेफरन्सनं मिळाला? आणि तो पूर्ण कसा झाला? किंवा हं, तो हं, करताना काही अडचणी आल्या का? हं. त्याबद्दल काय सांगाल? पहिला प्रोजेक्ट माझा माझ्या वडिलांचे मित्रच होते. हं, तर त्यांचं घराचं बांधकाम निघालं होतं नुकतंच. मग मी त्यांच्या घराचं डिझायनिंग, प्लॅनिंग, सेक्शनिंग नंतर आपलं लाईन आउट प्लॅन वगैरे अच्छा. बाकी डिटेलिंग सगळे ड्रॉइंग्स प्रोव्हाईड केले त्यांना आणि त्यांच्या घराचं वर्क कंप्लीट केलं. मग त्यांचं कंप्लीट केल्यानंतर कुसुंब्याला पण एक मोठा प्रोजेक्ट होता. ते ते काम पाहून मग मला तो प्रोजेक्ट भेटला. मग असं करत एक प्रोजेक्ट भेटत गेले. मिळत गेलं. बरोबर. हं, मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे वळूया. हं, त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार हं, किंवा अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना हं. म्हणतो, यांचं प्रमाण बरेच जास्त आहे आणि हो. अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक आहे. कधी हं, त्यांच्याकडनं चुका होत असतात, हं, हं. दुर्घटना घडत असतात. तर बरोबर. तुम्ही या सगळ्याची काळजी कशी घेता साईटवर? पहिले तर माझं ठेकेदाराला फुल इन्स्ट्रक्शन दिलेले असते. कारण की आता जी योजना चालू आहे लेबर कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये, तर त्यांना ते साहित्य सगळं प्रोव्हाईड केलेलं हं, असतं. त्याचा पुरेपूर साईडवरती यूज करायला ला सांगतो आणि दुसरं जर समजा कुठे हाय टेन्शनची वायर गेली का? किंवा तिथे काही असं रिस्केबल काम आहे का? तिथे मग त्यांना हूक लावून त्यांचे सेफ्टीचा पहिला विचार करून किंवा लाईन असेल तर तिथून डिस्टन्स किती मेंटेन होईल, या बरोबर. गोष्टींचं सगळ्यांची काळजी घेऊनच प्रॉपर त्याला इन्स्ट्रक्शन दिले जातात हं, आणि कितीही इन्स्ट्रक्शन दिले तरी एखाद्या वेळेस होते घटना. पण मग त्याच्यासाठी पण चं प्रयोजन करणं वगैरे ह्या सेफ्टी फीचर्स आपण
पहिलेच ठेकेदाराला सांगून किंवा आपण त्याला अरेंजमेंट करून प्रोव्हाइड केलेले असतात. कारण की सगळ्यात पहिले कामात सेफ्टी ही गरजेची आहे. बरोबर. आणि दुसरं म्हणजे लेबर्सचा इन्शुरन्स जो आहे तो ठेकेदाराला दर दिवाळीमध्ये आपण काढून देतो. वाह! तो 1 वर्षाचा असतो. हं, हं. हं, हं, दुसरं रेसिडेन्शियलमध्ये आता तुम्ही काम करता आणि हं, स्वतः बिल्डर म्हणूनही हं, काम करता, म्हणून मला विचारायचं आहे, हं, की बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट एक लिमिटेड आहे हं, हं, आणि एक बिल्डर म्हणून तुमचा कायम प्रयत्न असतो, की हं. चांगलं दर्जेदार बांधकाम त्यांना बरोबर. मिळावं. मग अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? आम्ही त्यांच्या बजेटनुसार त्यांना क्वालिटी कन्स्ट्रक्शन प्रोव्हाईड करतो. कारण की कसं आहे त्यांच्या नीड्स किती आहेत त्याच्यावर डिपेंड ऑन कन्स्ट्रक्शन कॉस्ट ठरते बरोबर. आणि त्यात किती बेटर क्वालिटीचं देता येईल आपल्याला, की ते त्यांना उद्या उठून कसं असतं घर बनणं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. बरोबर. तर त्याला ते साकारण्यात आपण पुरेपूर कसं प्रयत्न करता येईल याचा हं. आपण विचार केलेला म्हणजे करतो बरोबर. बरोबर. हं, हं. हं, आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे हं, तुम्ही आता इथं धुळ्यात इतके वर्ष काम हं, करताय आणि अगदी लहानाचे मोठे सुद्धा हं, झाले असं म्हणायला हरकत नाही. पण येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये हं, प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर आता काम केलं पाहिजे जेणेकरून जळगाव जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास आपण हं, बघू शकतो. हं, सो डेव्हलपमेंटचं विजन जर हं, विचारलं तुम्हाला, हं. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? कुठल्या सेक्टरवर आता काम जास्त झालं पाहिजे? सगळ्यात मोठं म्हणजे धुळे शहराला 3 नॅशनल हायवे हो. हे जॉइंट आहे. म्हणजे धुळे असं एक गाव आहे, की तिथून मुंबई-आग्रा महामार्ग पण जातो हो. आणि धुळे-सोलापूर हायवे पण जातो. प्लस नागपूर हायवे जातो. तर याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा हब म्हणून धुळे एकदम येऊ ईझी शकतो. आहे. कुठेही ट्रान्सपोर्टेशनला सोपं आहे सगळ्यात बरोबर, जास्त. बरोबर. आणि त्याच्यात आता म्हणजे खूप दिवसांपासून रखडलेला जो प्रकल्प होता, धुळे-इंदोर मार्ग जो आहे, तर हा जेव्हा होईल सर, तर नागपूरनंतर धुळे सिटीचाच नंबर लागेल. कारण की तिथे जे डायमंड जंक्शन क्रिएट होईल. कारण बरोबर. की 3 स्टेटला जोडणारं जे आहे, ते धुळे डोळ्याचं आहे. कन्व्हिनियंट होईल. हं, हं. सुरतला पण, इकडे दिल्लीला पण आणि इकडे आपलं मुंबई साइड नंतर ज्या वरती जाणार आहे साऊथ साइडला, तर ह्या साइडला पूर्ण कनेक्टिव्हिटी क्रिएट होईल. बरोबर. त्याच्यामुळे प्रशासनाने इंडस्ट्रियल एरियावरती जेवढा फोकस करेल, तेवढं धुळ्याची डेव्हलपमेंट होईल. का बरं? तर धुळ्यामध्ये चलन जेव्हा क्रिएट होईल, तेव्हा लाईफस्टाईल वाढेल आणि तेव्हा रिक्वायरमेंट लोकांच्या वाढतील. जोपर्यंत चलन फेज क्रिएट होत नाही, तोपर्यंत आपण डेव्हलपमेंटची अपेक्षा नाही करू करू शकत. शकणार. बरोबर जसं आहे. जळगावला आता इंडस्ट्रियल म्हणजे आपलं युनिव्हर्सिटी आहे, बाकीच्या ज्या गोष्टी हं. इंडस्ट्रियल हब वाढला, त्याच्यामुळे जळगावची प्रगती झाली. नाशिकला पण सेम झालं. तसं धुळ्याची इंडस्ट्रियल ग्रोथ झाली, की ऑटोमॅटिक बाकीच्या ग्रोथ होतील. होते बरोबर. हं, पण तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आधी ट्रान्सपोर्ट त्यातलं महत्त्वाचं आहे. हं, रोड कनेक्टिव्हिटी महत्त्वाचं आहे हं, आणि एज्युकेशन आणि या सगळ्या हं, फॅसिलिटी जेव्हा सुरू होतील. हं, दुसरं असं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक असतात. तर जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर बघता? तुम्ही स्वतः स्ट्रक्चरल इंजिनिअर सुद्धा आहे. बरं. तर तुम्हाला काय वाटतं एका चांगल्या स्टीलमध्ये काय असलं पाहिजे किंवा काय निवडलं पाहिजे आपण? सर मेन म्हणजे आम्ही पहिल्यापासून स्टीलचं आता आपण जे आयकॉनच आम्ही चॉईस करतो म्हणजे डायरेक्ट पॉइंटवरच येतो मी. हो, हो. का बरं? तर आपण डक्टिलिटी जी म्हणजे आपल्या आयकॉनची जी डक्टिलिटी तर त्याच्यामुळे कसं आहे जर डक्टिलिटी असल्यामुळे स्ट्रेचिंग पार्टला जो आहे तर तो प्रॉपर होतो. हं. नाहीतर मग काही टायमाला काय असतो तो स्ट्रेचिंग नसेल त्याची तर तो कट होऊन जातो सॉलिड स्वरूपामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे डक्टिलिटी ही जी आहे, ती आपली आयकॉनची आता आपण प्रोव्हाईड करायला लागलो. त्याच्यामुळे आम्हाला यूज करताना कारण की काही टायमाला काय व्हायचं, काही रिंगचे बार बेंड केल्यावरती ते कट होऊन जायचे. हं, ते हं. आता आपल्या याच्यामध्ये नाही होत. स्ट्रेचिंग त्याची चांगले होते. चांगली होते. बरोबर. मग हं, तुम्ही आयकॉन वापरताच नेहमी हं, कन्स्ट्रक्शनमध्ये. हं. तर मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटीबद्दल काय सांगाल? सर्व्हिस पण छान आहे. आणि कसं आहे सर, कोणताही प्रोजेक्ट असेल ना, तर टीमवर्क गरजेचं आहे आणि आपली आयकॉनची टीम इतकी छान आहे, की आम्हाला काही टेक्निकल अडचण आली, आम्ही तर क्लायंटला समजावून सांगूच, पण त्याच्याबरोबर जर कंपनीचा एक सर्व्हिस प्रोव्हायडर आला, की समोरच्या क्लायंटवर एक इम्प्रेशन वेगळं पडतं आणि दुसरं म्हणजे आम्हालाही समजवायला सोपं जातं. नाही सोपं बाबा, जातं. की हे वापरतायत, पण हे पण सांगतायत.
ते बरोबर. बरोबर इक्वली आहे. त्याच्यामुळे टीमचं पण आम्हाला वेळोवेळी सहकार्य पूर्ण आहे, मिळतं. बरोबर. मिळतंय. आता मागच्या 7-8 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात काम हं, करताय. तर आत्तापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, हं, जो तुमचा सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट हं, आहे, वेगळा प्रोजेक्ट आहे हं, किंवा सांगावा, दाखवावा किंवा ज्या हं, प्रोजेक्टमुळे तुमचं नाव झालं, तर हं. असा आयकॉनिक प्रोजेक्ट कुठला? बरेच आहे सर तसे प्रोजेक्ट, कारण की माझं जे पण आहे कस्टमरचं, ते सॅटिस्फॅक्शन जोपर्यंत कस्टमरचं होत नाही तोपर्यंत त्याचं एक्सप्लेनेशन देणं हे माझं कर्तव्य आहे. बरोबर. त्याच्यामुळे बरेच असे प्रोजेक्ट झालेले आहेत की आयकॉनिक आहेत सगळे. कारण की बरं. माझा प्रत्येक प्रोजेक्ट माझ्यासाठी आयकॉनिक क्या असतो सर. बात है! कन्स्ट्रक्शनमध्ये जर चांगली क्वालिटी मेंटेन करायची असेल, हं. तर कुठल्या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? क्वालिटी मटेरियलमध्ये, नंतर आपल्या जे पण आहेत टेस्टिंग, प्रत्येक टायमाला वेगवेगळी टेस्टिंग, चेकिंग ह्या टाईमोटाईम झाल्या व क्युरिंग प्रत्येक गोष्टीची. आणि स्टील पण सर असं आहे की जास्तही वापरलं तर घातक आहे, कमीही वापरलं तर घातक आहे. तर ज्याला जेवढं प्रोव्हाईड आहे तेवढं प्रॉपर याच्यामध्ये लोड कन्व्हर्ट करून त्याचा यूज केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्यातल्या महत्त्वाचं आहे. हं, बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे हं, या क्षेत्रामध्ये आता जे नवीन ज्युनियर इंजिनियर येतात, हं, फ्रेशर मुलं येतात, हं, तुमचे मित्र येत असतील, हं, हं. त्या सगळ्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून काय सल्ला द्याल? सर माझा तरी पहिला एक सल्ला आहे त्यांना, की पहिले कसं आहे सर, हे कन्स्ट्रक्शन जी फील्ड आहे, ती ही सगळ्या व्हेरियस प्रॉडक्टवर, वेंडर्सवर म्हणजे डिपेंडेंट आहे. तर न्यू मुलं येतात त्यांना वाटतं, "अरे, काही नाही सोपं आहे." पण बरोबर. त्यांना जेव्हा ते काम कंप्लीट करतात, तेव्हा त्यात ज्या फेस करायला अडचणी समोर येतात त्यांच्या, तेव्हा त्यांना समजतं की काय आहे. तर माझा तरी एक सल्ला असेल त्यांना, की हं. प्रॉपर ट्रेनिंग घेऊन प्रॉपर कोणाच्या शिवाय उतरू नये त्यांनी. बरोबर. हो. हं, हं, हं. हं. तर हे होते इंजिनिअर कृष्णा मांडे आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही 4 वर्ष जेव्हा थेअरी शिकता, तेव्हा ती थेअरी चांगलीच झालेली असते पक्की. मात्र जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करणार असता, तेव्हा मात्र चांगला अनुभव घेऊन यामध्ये उतरलं पाहिजे. कारण यातल्या छोट्या बारकावे नंतर अनस्किल्ड लेबरबरोबर काम करणं, हे सगळं तुम्हाला अनुभवानंच येतं आणि त्यासाठी तुमचा अनुभव घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे चांगला अनुभव घ्या आणि मग स्वतःची कन्सल्टन्सी तुम्ही सुरू करा. कारण की कसं आहे सर, एका बिल्डिंगचं आहे ना, फाउंडेशन जर प्रॉपर राहिलं, तर ती बिल्डिंगचं स्ट्रक्चर क्या उभं बात है! राहतं. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे जे न्यू मुलं आहेत, त्यांनी पाया मजबूत करणं गरजेचं आहे. आणि मग बरोबर. ती बिल्डिंग आपली छान दिसते. नक्कीच. हं. पुन्हा एकदा आणि सर त्या फाउंडेशनचा कणा जो आहे आपला, तो आयकॉन स्टील. क्या बात है! तर पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. थँक यू. धन्यवाद.